शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांदा बाजारातील कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। विसंगात चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसाला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीन शकता मधील काही दिवसापासून सातत्याने कांद्याचे भाव पडत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी होत आहे। याकरता म्हणून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र लिहिले आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं यांनी राज्यातील सर्व खासदारांना पत्र लिहिले आहे। त्यामुळे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना देखील पत्र पाठवले। या पत्रात देखील दिघोळे म्हणतात की केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क आकारले जात आहे। गेल्या 15 दिवसापासून दररोज महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असून आता शेतकऱ्यांना कांद्याला सरासरी 1800 ते 2000 प्रति क्विंटल इतका कमी दर मिळत आहे। त्यामुळे कांद्याचे 20% निर्यात शुल्क तात्काळ हटवून ते शून्य करावे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा आणि केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शुल्क पूर्ण शून्य करून घ्यावे, अशी आशयाचे या मागणी या ठिकाणी केली आहे। आता झालेल्या कांदा दर घसरणीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे सरासरी प्रति क्विंटल 1500 रुपये प्रमाणे नुकसान होत असून आधीच्या पावसाच्या मुळे व बेमोसमी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने प्रति एकर उत्पादन घटले आहे। त्यातच आता दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी सामोरे जावे लागत आहे। कांद्याच्या निर्यातीवर आकारले जाणारे 20% निर्यात शुल्क तात्काळ कमी केल्यास या ठिकाणी कांद्याचे निर्यातीचे प्रमाण वाढून कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा होण्याची संधी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसानही थांबेल व कांद्याचे बाजारभाव स्थिर होतील, अशी अपेक्षा त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे। धन्यवाद। सबस्क्राईब करा। भेटूया आपण, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब।